हाय फ्रेंड. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की माझ्या लग्नापर्यंतचा विषय मी तुम्हाला सांगितला होता. परंतु लग्न झाल्यानंतर, ज्या वर्षी लग्न झालं 2007ला, त्यावेळेस आम्हाला गावाला घर पण नव्हतं. तर तिथून सामान, जिथं आमचे सासरे माझे कामाला होते, तिथं ते सामान शिफ्ट केलं आम्ही. माझ्या लग्नात खूप सामान दिलं होतं माझ्या आत्यांनी, आईनी, मावशीनी, सगळ्यांनी मिळून. मी एकटीच आहे माझ्या आई बापाला, 2 भाऊ आहेत मला, म्हणून खूप लग्नात सामान वगैरे दिलं होतं. 16,000 हुंडा दिला होता त्यांना. त्यांनी पण सोनं वगैरे घातलं होतं. तर तिथून आम्ही सामान उचललं आणि जिथं कामाला सासरे तिथं शिफ्ट केलं. तिथं काम करायचो आम्ही. सासू बरोबर खुरपाय वगैरे जायचे शेतीमध्ये. नवरा पण शेतीच करायचा माझा. आणि तिथं कामाला आम्ही राहिलो होतो. मग तिथला जो कामावरचा जो मालक होता, तो शेती भरपूर होती त्याला, आणि उजनी धरणाकडे त्यांचं गाव आहे. करमाळा तालुक्यातच आहे, परंतु उजनी धरणाकडे. तर त्या माणसाचं म्हणजे त्याला काय वाटलं माहित नाही. उन्हाळा दिवस होते, उन्हाळ्याचे, आणि आम्ही असं सगळे बाहेर झोपायचो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. फॅन वगैरे नव्हता त्यावेळेस. तर तो माणूस येऊन माझ्या उशाला झोपला होता असा बसल्याला. आणि तर कोणतरी बघितला बघितला आणि मी पण असा आवाज झाला म्हणून उठले. उठले की तो माणूस लय घाबरून असा पळाला घराच्या मागून. मग आम्ही म्हणलं, घरचे आमचे सगळे म्हणले इथं राहणं योग्य नाही. मग तिथून ते सामान न्यायचं कुठं, तर तिथून माझ्या मिस्टरांच्या मामाचं गाव जवळ होतं, इंदापूर. मग त्या इंदापूरला ते सामान सगळं नेऊन ठेवलं. त्यांच्या घराचं पण काम चालू होतं. त्यांनी असं छपराचं घर होतं गळकं, त्या घरामध्ये ते कपाट वगैरे बांधून ठेवलं. पावसाळ्याचे दिवस होते. सगळं त्या कपाटा वगैरे गळलं. तिथंच त्याचं भंगार झालं. त्या सामानचं पण निम्म अर्ध म्हणजे खराब झालं. आणि आम्ही जायचं कुठं, मग मी आले माझ्या आईकडं, आणि माझे मिस्टर गेले त्यांच्या त्यांच्या आई बरोबर, आई वडिलांबरोबर. आणि मग परत आमच्या सासू सासऱ्यांनी काय केलं माझ्या, म्हणले इथं तिथं राहणं हे नाही. तर त्यांनी इंदापूरमध्येच एका त्यांच्या मामाच्या गावामध्ये एका जागेवर काम बघितलं आणि तिथं ठेवलं मला आणि माझ्या मिस्टरांना. तर माझे मिस्टर अल्लड होते, त्यांना अजिबात म्हणजे नॉलेज नव्हतं काय. त्यांनी काम केलं केलं आणि त्यांच्या आई वडिलांनी तिथून उचल घेऊन गेलेले होते आणि मला तिथं सोडलं आणि ते निघून गेले. कुठे गेले काय माहित नाही. मग त्या कामावरचा मालकाने आमच्या आईला फोन केला माझ्या आणि म्हणले, तुमची मुलगी घेऊन जा, तुमचा जावाई सोडून गेलाय मुलीला इथं. मग माझी आई आली तिथं, मला घेऊन आली इकडं रिटर्न. मग परत आईने माझा निर्णय घेतला की याच्या मागे पाठवायचंच नाही. बोलली, हा कुठं पण सोडतो, पैसे बिशे घेऊन जातो. मग त्याच्यापेक्षा माझ्या आईने मला तिथंच ठेवायचा निर्णय घेतला. निर्णय घेतल्यावर मग परत काही दिवसांनी तो फिरून फिरून परत माझ्या आईकडे, म्हणजे आमच्या गावाकडे राहायला तो आला. मग तिथं आम्ही माझ्या माहेरामध्येच राहायला चालू केलं. आम्ही तिथंच राहायचो. परंतु आमच्यावर कर्ज झालं होतं लग्नाचं भरपूर. तर ते कर्ज फेडायचं कसं? मग सासूने सासरे काय म्हणले, त्यावेळेस कर्ज तरी किती, असं म्हणजे 2-1 लाख रुपये होतं. तर म्हणले 1 लाख तुम्ही फेडा, 1 लाख रुपये आम्ही फेडतो. मग त्याच्यासाठी ते दागिने वगैरे सगळे विकले. तरी पण त्यावेळेस स्वस्त होते सगळं सोनं हे. तर ते सोनं हे विकलं तरी बी नाही गेलं कर्ज दुसऱ्याचं, म्हणून आम्ही कारखान्याची उचल घेतली. आणि कारखान्याची उचल घ्यायला माझे सासरे पण होते आणि ते पण येणार होते, पण त्यांनी कधीच काम केलेलं नव्हतं कारखान्याचं, आणि मी पण नव्हतं केलेलं. परंतु ती उचल होती माझ्या चुलत भावाची. त्याच्यामुळं मग उचल घेतली होती. तर त्या वर्षी सासऱ्यांनी जी उचल घेतली होती त्यांची अर्धी आणून दिली रिटर्न. परंतु आम्हाला कसं, म्हणजे त्या वेळेला माणूस भेटत नाही ना कामाला, पैसे किती जरी दिले तरी. म्हणून त्या चुलत भावाच्याकडे ऊसतोडीला मी आणि माझा नवरा गेलो. परंतु तो कामच करत नव्हता. खूप वेड्यासारखं करायचा, भांडणं करायचा सारखी माझ्या बरोबर, मला मारायचा. आणि माझा चुलत भाऊ म्हणला, तू असा का करतो, तुम्हाला काही काम करायचं नाही का? तर माझ्या चुलत भावाला तो काय बोलला माझा नवरा, तुमचे मी पैसे आणून देईन कुठून मी, तोपर्यंत माझी बायको तुमच्या जवळ राहू द्या. तर माझा चुलत भावाने त्याच्या 2 मुस्काट्या दिल्या. म्हणला, तुला अक्कल आहे का काही? आज माझी बहीण आहे म्हणून मी हा म्हणू शकतो बाबा की, पण तू उद्या कुठं घेऊन जाशील आणि एखाद्या मालकाकडे म्हणशील माझी बायको ठेवा आणि मी तुमचे पैसे आणून देतो, तुला अक्कल बिक्कल आहे का नाही काय? मग तो आमच्या घरी आला ना, माझ्या आईला पण म्हणला, एक डाकूतला डाकू शोधून त्याच्या हातात हात दिलाय तू तुझ्या पुरीचा, अजिबात त्याच्या मागे पाठवू नको, तू कुठं पण विकायला बसलाय म्हणला तिला. मग माझ्या आईने जास्तच मनावर घेतलं. मग ती म्हणली, ऊसतोडीला जा, कुठं जा, पण इथंच राहायचं तुम्ही, कुठं जायचं नाही. मग आम्ही तिथंच राहिलो. त्या वर्षी मग कारखान्याचा कसा तरी पट्टा पडला, परंतु पैसे काही फिटले नाही. आम्हाला दुसऱ्या वर्षी ऊस तोडायला जायचं होतं.
आणि दुसऱ्या वर्षी आम्ही उस्तुडीला गेलो त्याच पैशामध्ये. परंतु तो काय करायचा, 4 महिने इकडं राहायचा, 4 महिने त्याच्या आईबापाकडे जाऊन राहायचा. तो दारू प्यायचा. ह्या गोष्टी सगळ्या म्हणजे सगळ्या माहिती होत्या घरच्यांना आमच्या, की हा व्यवस्थित नव्हता. परंतु ते म्हणायचे आज नाही उद्या सुधरल, एखादं लेकरू होऊ दे मग सुधरल. आणि मला यातलं नॉलेज नव्हतं. मला जर ह्या गोष्टी सगळ्या माहिती असत्या तर मी पण म्हणजे त्या आता जेवढं समजतंय त्यावेळेस तेवढं समजत नव्हतं मला. मी लहान होते. आणि मग त्या वर्षी आम्ही उस्तुडीला गेलो. त्या वर्षी मला प्रेग्नन्सी रिसीव्ह झाली. मला माझा मोठ्या मुलाच्या अगोदर मी प्रेग्नंट राहिले होते. तर हा दारू पिऊन आला. खूप पावसाचं असं वातावरण हे झालं होतं दिवाळीच्या वेळेसच. तर त्याच्याकडून माझ्या पोटात लाथ बसली त्यावेळेस ना. ते बाळ पोटातच मेलं होतं. छोटंसंच होतं 2-3 महिन्याचं. आणि मग त्याच्यानंतर क्रिटिंग वगैरे केली. त्यावेळेस माझ्या आईने 15 दिवस ऊसतोडीचं काम माझ्या नवऱ्याबरोबर केलं, माझ्या जागेवरती. मग नंतर मी कामाला जायला लागले. आणि मग त्याच वर्षी मला माझा मोठा मुलगा म्हणजे मी प्रेग्नेंट राहिले कारखान्याचा पट्टा पडायच्या वेळेस. तर मला 4था-5वा महिना चालू होता. तोपर्यंत मी काम केलं. आणि पुढं असंच दरवर्षी हे वर्षी उचल घ्यायची, ती नाही फिटली की पुढच्या वर्षी जायचं. असं करता करता 13 वर्ष ऊसतोडीतच माझे गेले, माझं पूर्ण आयुष्य. आणि 6 महिने पट्टा पडल्याच्या नंतर शेतीमध्ये खुरपायला जायचं. अशी मी कामं करायचे. परंतु तो ठिकाणावर राहत नव्हता. तो काय करायचा, तिथं मी भालेवाडीत म्हणजे माझ्या माहेरामध्ये राहत होते. तर तिथून तो काय करायचा, सामान वगैरे घ्यायचा, भरायचा आणि त्याच्या आईबापाकडे जायचा. मग तिकडं इकडून जाताना सांगत नव्हता मी चाललोय म्हणून. तिकडून येताना पण त्या लोकांना सांगत नव्हता की मी चाललोय माझ्या बायकोकडे म्हणून. त्यांच्याकडून पण गपचूपच निघून यायचा. तिकडं 4-4 महिने राहायचा, इकडं 4 महिने राहायचा. तो आणि मी सडेल पडेल माझ्या आईबापाच्याच दारात होते. मग मला काम करावं लागायचं. मी कमीत कमी आपलं खर्च भागल तेवढं तर मी काम करायचे. सांभाळायचे ते. त्यांनी मला सहारा भरपूर दिला माझ्या माहेरच्या लोकांनी, कारण त्यांनीच लग्न लावून दिलं होतं. परंतु कशा गोष्टी असतात, किती जरी केलं तरी शेवटी ते आता म्हणतात ना आम्हीच सांभाळलं, आम्हीच असं केलं. परंतु त्यावेळेस वेळ तशी होती. कारण छोटं बाळ होतं, कुठं जाता येत नव्हतं आणि मला तिथं राहिल्याशिवाय पर्याय नव्हता. मग असं करत करत 3 वर्ष ऊसतोडीची उलटली आणि 3ऱ्या वर्षी मग मला छोटा मुलगा राहिला. त्यावेळेस तो होऊन द्यायचा नव्हता. माझा मोठा भाऊ आणि मला म्हणला होता की बस एवढंच. हा काही सांभाळत नाही. 6-6 महिने इकडं राहतो, 6 महिने तिकडं राहतो तो. आणि तू काय करणार आहे 2-2 मुलांचं? तर आई काय बोलली, नाही नाही एकाला दोघं असले म्हणजे बरं राहतं असं तसं. म्हणजे कसं विचार असतात आई बापाचं. मग त्याच्या वेळेस ते छोटा मुलगा राहिला मला. आणि त्याच्या वेळेस एवढे भयानक हाल झाले ना, की आम्ही ज्या वर्षी कारखान्याची उचल घेतली त्याच वर्षी तो मला राहिला होता. आणि कारखान्यावर जाताना तर मला 4था महिना चालू होता. आणि पूर्ण कारखाना म्हणजे पूर्ण 9 महिने मी मोळ्या वाहिल्या, की आता म्हणजे सांगायची गोष्ट नाही. पण हे माझं पोट आहे ना, तर ते असं ह्याला चिकटायचं त्या मोळ्यात, रचत रचत वर गेलेले असतात ना टेलरला तिथपर्यंत. तर ती माणसं म्हणायची तुम्ही नका वर येत जाऊ. तर मयाळू माणसं होते ते चांगले, डोंगरातलेच होते खालचे, आमचे पाहुणे लागायचे. तर अर्ध्यातून माझ्या मोळ्या वगैरे ती घेऊन वर जायची. आणि मग ते एक दिवशी तेच माझ्या चुलत भावाला बोलले, की आम्हाला भीती वाटते वरूनच फळी लागल्यावर, ह्या प्रेग्नेंट आहेत, ह्यांनी नाही यायला पाहिजे कामावर. मग माझा चुलत भाऊ काय म्हणला, ते मस्टरवर काम असतं म्हणला, एवढा मस्टर भरला ना 15 दिवसाचा की तू नको येऊ, तुझा नवरा करण काम. आणि मग मी घरी राहिले, की म्हणजे 9वा महिना संपत आला होता मला. मी घरी राहिले की माझे मिस्टर आहेत ना म्हणले, ती घरी राहते म्हणल्या मी पण नाही काम करणार, मी पण नसतो काम करत म्हणला. आणि न सांगताच गपचूपच निघून गेला तो. आणि तिकडून येताना 2 गाया हे त्याच्या बहिणीकडून घेऊन आला होता ज्यावेळेस मी प्रेग्नेंट होते. तर माझ्या हातात 2 गाया, डोक्यावर पाटी राहायची. त्या गाया नेऊन शेती मग वावरामध्ये बांधायच्या. नंतर दिवसभर मोळ्या बांधायच्या. दिवसभर काम करायचं. संध्याकाळी येताना त्या गाया घेऊन यायचं. एवढं मी काम करायचे. त्या गाया मी 4 महिने सांभाळल्या. आणि ज्यावेळेस मी घरी राहिले, जेव्हा मला काम होत नव्हतं, त्यांनी त्या गाया घेतल्या आणि त्याच्या बहिणीच्या घरी नेऊन घातल्या, मी सांभाळलेल्या.
असं प्रत्येक वेळेस करायचे ते. मी जरी म्हणजे शेती होती आम्हाला, त्या शेतीमध्ये जरी किती कष्ट केलं, पिकवलं आणि ज्यावेळेस ते पीक हाताला यायचं असलं ना, की त्यावेळेस भांडणं करणार आणि ते तसेच करायचे. ते व्यवस्थित राहत नव्हते ते लोकं आणि त्यांना कधी ते विचार पण नाही आला, की आपली मुलगा, आपली सून दुसऱ्याच्या दारात राहते. एक वेळेस माझी सासू आली होती घ्यायला आम्हाला. तर ती आली आणि बोलली, माझी सून, माझं पोरगं मी घेऊन जाते" म्हणून एक वेळेस आली होती. तर माझा मोठा मुलगा एकदम छोटा होता 1-1.5 वर्षाचा त्यावेळेस आली होती ती. तर माझी आई काय बोलली की "नका घेऊन जाऊ, तुमचं पोरगं नाही नीट राहत कुठं पुन्हा माझ्या पोरीला सोडतं" असं तसं. मग ती ऐकत नव्हती म्हणून मग माझ्या आईने माझा चुलत चुलत्याला पुढं घातलं आणि मला नाही पाठवलं त्यांच्यासोबत. परंतु तिथं राहून माझं खूप नुकसान झालं म्हणजे खूप वाटोळं झालं माझ्या माहेरातच राहून. तिथं राहायला मी नको होतं. हे मला आता समजतंय, त्यावेळेस नव्हतं समजत. आणि परत माझा छोटा मुलाच्या वेळेस ज्यावेळेस माझी डिलिव्हरी झाली तर त्यावेळेस म्हणजे कारखान्याहून घरी राहिले मी कामावरून, की एक 8 ते 10 दिवसात माझी डिलिव्हरी नॉर्मल झाली घरीच ते पण, दवाखान्यात पण नाही. तर त्या मालकाचे पैसे म्हणजे माझ्या चुलत भावाचे पैसे होते ना, तर ते पैशासाठी माझा नवरा पळून गेला होता. आणि तर ते बारका मुलगा जन्मला तर त्याला बघायला माझी सासू, सासरे, नणंद, माझा नवरा कुणीच आला नाही. तो 1 वर्षाचा झाला होता. तो सगळीकडे चालायचा, बोलायचा, हे करायचा. तरी कुणी आलं नव्हतं त्याला बघायला. आणि त्याला माझ्या आईनेच म्हणजे आई-वडिलांनी माझ्या सांभाळलं होता मला आणि त्याला पण आणि मोठा मुलगा पण. आणि मग त्याचे पैसे माझ्या चुलत भावाचे द्यायचे कुठून? असा प्रश्न होता. मग माझा चुलत भाऊ काय मला बोलला, की "तू जर गेली तर माझे पैसे डुबले, पण तू इथं असल्यावर तुझा नवरा येईल" म्हणला. "मग तू काय कर, तू जाऊ नको" म्हणला थोडे दिवस. त्याने पोरगं सुद्धा बघायला तुझा आला नाही. तर मी म्हणलं, "हां, बरोबर आहे." हे म्हणजे हे रक्ताचे नाते असतात. चुलत भाऊ पण होता तो माझा आणि शेवटी माहेर आहे, घराचं घर तोंडावर असते. म्हणून मी काय म्हणलं, तोंडावर तोंड असतात. तर नाही म्हणलं, "तुझ्या पैशासाठी मी नाही जाणार." मी राहिले तिथंच आणि माझ्या मोठ्या भावाचं त्यावेळेस लग्न ठरलं होतं. माझ्या मामाची मुलगी त्याला ठरली आणि लग्न वगैरे जमलं. तारीख ही काढली होती आणि दारातच लग्न करायचं होतं घरी आमच्या. आता मी एकटी असल्यामुळं आईचं सगळ्यांचंच म्हणणं असं होतं, की एकुलता एकच जावई आहे. तो लग्नात पाहिजे. मग सगळ्यांनी त्याला शोधायचा प्रयत्न केला, की कुठे आहे, कुठे आहे? मग तो असं समजलं, की जो माझ्या मामाच्या गावाच्या जवळ अ, कामाला आहे. सोनारीला सोनारी म्हणून गाव आहे माझ्या मामाच्या गावाजवळ. तिथं ट्रॅक्टरवर काम करतो. मग आम्ही माझ्या मामाच्या गावाला गेलो. परांडा तालुक्यात कवडगाव माझ्या मामाचं गाव आहे. तिथं गेलो आम्ही. मग तिथं तो आला. मग तो भेटला मुलाला हे आणि बाकीचं काही असेल ना, ते मी तुम्हाला माझ्या भावाच्या लग्नापर्यंत पासूनचं पुढचं तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये सांगेन. हा पार्ट इथंच थांबवते. थँक यू.